हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 19 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सरकारने कान्हा आणि सखीला मारण्यासाठी चक्क त्यांच्या गाडीमध्ये बॉम्ब लावला आणि या दोघांना हनीमूनसाठी लोणावळ्याला पाठवण्याचा प्लॅन बनवला. कान्हा आणि सखी हे दोघे गाडीमध्ये बसणार, परंतु त्याच्या आधी सखी आणि कान्हाने असं काहीतरी केलं ज्यामुळे सरकार पूर्णपणे हादरून गेलीये. कान्हा आणि सखी चक्क सरकारलाच लोणावळ्याला आपल्यावर हनीमूनला घेऊन चाललेत आणि तिला त्याच गाडीमध्ये बसवलंय ज्या गाडीमध्ये सरकारने बॉम्ब लावलाय. आता सरकारची चांगली टरकलीये. मग कान्हा आणि सखीने हे जाणून बुजून केलंय का? त्यांना समजलंय का ही सरकार आहे? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी 28, 29, 30 असं म्हणत असते आणि सखीचे डोळे बंद असतात. तेवढ्यात कान्हा धावत पळत चक्क तिच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतो. गुडघ्यावर बसतो आणि सखीला म्हणतो, डोळे उघड. सखी डोळे उघडते आणि कान्हाच्या हातात एक सुंदर हार्ट असतं. हे हार्ट पाहून सखी खूप खुश होते आणि कान्हाच्या हातातून हे हार्ट घेते. हे हार्ट पाहून सखीला अत्यानंद होतो. कान्हा सुद्धा आनंद होतो की सखीला हे सरप्राईज आवडलंय आणि सखी कान्हाला विचारते, कान्हा हे तुला जमतं? कान्हा सांगतो, नाही मला जमत नाही, पण कधी कुल्फी बरोबर बसलो काही क्राफ्ट वगैरे तयार करायला तर हळूहळू मला यायला लागलंय. आणि सखी कान्हाला सांगते, तुला माहिती आहे का, कॉलेजमध्ये असताना मला खूप आवड होती हे सगळं करण्याची आणि कॉलेजमध्ये माझा एक सिनियर होता, त्याला सुद्धा हे सगळं आवडायचं. आमच्या दोघांची एक टीम होती आणि मग कॉलेजच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी मला चिडवायच्या की सखीला हे एवढं आवडतं की सखीच्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा हे जमलंच पाहिजे. आणि मला एवढं छान वाटतंय ना की तुला हे जमतंय आणि तू माझं इतकं छान बनवलंय. कबीर किर्लोस्कर, आय लव्ह यू असं म्हणून सखी खूप खुश होते. कान्हाला घट्ट मिठी मारते. कान्हाला सुद्धा आनंद झालेला असतो की सखी त्याच्यावर एवढी खुश झालीये. सखी म्हणते, खरंच किती छान आहे ना हे, किती सुंदर आहे. आणि सखी या हार्टकडेच पाहत असते, कान्हाकडे पाहते आणि कान्हा सुद्धा तिच्याकडे एकटक प्रेमाने पाहत असतो. आणि मग त्याच वेळेस एका दुसऱ्या घरामध्ये एक मुलगा असतो जो कान्हाने जसं सेम टू सेम हार्ट बनवलंय पेपरचं अगदी तसंच्या तसं हार्ट बनवतो. आणि या मुलाच्या हातावर एक टॅटू असतं, त्यामध्ये हार्ट शेप असतो आणि यस यस असं लिहिलेलं असतं. म्हणजे हा मुलगा तोच मुलगा आहे सखी ज्याच्याबद्दल सांगत होती की तिच्या कॉलेजमध्ये तो सिनियर होता. आणि हा मुलगा तसं हार्ट शेप बनवतो आणि या हार्ट शेपवर चक्क सखीचं नाव लिहितो. म्हणजे आता या मालिकेत नवीन व्हिलन आलाय जो सखीवर प्रेम करतो. म्हणजे कान्हा सखीमध्ये तिसरा. आता या दोघांनी सगळं विसरा असं होणार आहे. मग हा मुलगा कोण आहे? कोण नवीन अभिनेता या मालिकेत एंट्री करेल हे तर आपल्याला नंतर कळेल, परंतु हे खूप एक्साइटिंग आहे यात शंका नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि संपूर्ण कामत कुटुंब डायनिंग टेबलवर बसलेलं असतं. सखी सर्वांना गरमागरम थालीपीठ वाढत असते. हे पाहून मीनाक्षीला खूप आनंद होतो. मीनाक्षी म्हणते, अरे वा, आज थालीपीठ केलेत? सखी सांगते, हो, आईला खूप आवडतात ना म्हणून केले आहेत. मीनाक्षी म्हणते, खरंच किती छान वाटतंय. नाहीतर त्या मनस्विनीच्या काळामध्ये असा दिवस कधी उजाडलाच नव्हता की आपण सगळे असे एकत्र बसलो आहोत, एकत्र मस्त नाश्ता करतोय, आनंदी आहोत, सुखी आहोत. परशुराम म्हणतो, हो खरंय, मनस्विनीच्या राज्यात असा विचार करणं सुद्धा पाप होतं. सरकारला खूप राग येतो. कान्हा म्हणतो, आता ती कोठे असेल ना काय माहीत. परशुराम विचारतो, काय झालं, तिच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही का? कान्हा सांगतो, मी मुंबईच्या कमिशनरशी बोललोय, ते तिला सगळीकडे शोधताय, सापडेलच लवकर. तेवढ्यात सखी म्हणते, पण आपण त्या मनस्विनीचा विषय कशाला काढतोय? संपलाय ना तिचा चॅप्टर, आता तिच्याबद्दल काही बोलायचं नाही. आता आपण आपला फॅमिली टाईम एन्जॉय करूया असं म्हणून सखी कान्हाच्या बाजूला आणखीन 2 प्लेट वाढते. हे पाहून तेजस्विनीला आश्चर्य वाटतं आणि तेजस्विनी विचारते, सखी आणखीन कोण येणार जेवायला? तू 2 प्लेट्स वाढल्यात. सखी सांगते, माझ्या सासरची माणसं येणार आहे. हे ऐकून तेजस्विनी म्हणजे सरकारला खूप राग येतो. ती तोंड वाकडं करते आणि त्याच वेळेस मा आणि अपर्णा या दोघी कामतांच्या घरी येतात.
त्यांना पाहून सखी, कान्हा, मीनाक्षी, परशुराम सगळे उठून उभे राहतात, पण सरकार काही उठून उभी राहत नाही आणि या दोघींना घेण्यासाठी कान्हा आणि सखी पुढे जातात. सरकारला खूप राग येतो आणि ती मनात विचार करते, आता होईल यांचा फॅमिली ड्रामा सुरू, युजलेस. आणि मग सरकारसुद्धा नाईलाजाने उभी राहते. सखी आणि कान्हा या दोघींचं स्वागत करतात आणि लगेच सखी या दोघींना नमस्कार करते. दोघीजण तिला आशीर्वाद देतात. सखी खूप खुश असते आणि कान्हा म्हणतो, चला या, जेवायला या. आणि मग या दोघीही जेवायला येतात. डायनिंग टेबलजवळ येतात. सगळेजण त्यांना नमस्कार करतात. अपर्णा ही चक्क तेजस्विनीला घट्ट मिठी मारते आणि ही तेजस्विनी नाहीये, ही तर सरकार आहे. त्यामुळे सरकारला ते बिलकुल सहन होत नाही. आता सरकार सगळ्यांसमोर असे कसं तरी केस वाटल्यासारखं करतीये, हात मागे पुढे करतीये, मनापासून मिठी मारत नाहीये. पण तरीसुद्धा कान्हा आणि सखी कोणालाच हे लक्षात येत नाही, कोणीच त्यांच्याकडे पाहत नाही. आणि सरकार कशीबशी तिला मिठी मारते, परंतु तिला मिठी मारताच अपर्णाला काहीतरी वेगळं वाटतं. कदाचित अपर्णाला त्या हिना अत्तरचा सुगंध आला असेल, म्हणजे तो सुगंध सरकारने नाही लावलाय, परफ्यूम लावलाय. यावरून अपर्णाला संशय आलाय असं वाटतंय आणि सरकार मात्र तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करते. अपर्णाला तिच्यापासून दूर व्हायचं नसतं, पण सरकार तिला जबरदस्तीने दूर करते आणि ही गोष्टसुद्धा अपर्णाच्या लक्षात येते. कान्हा आणि सखी तर काय डोळे बंद करून बसलेत, त्यांना काही संशय येत नाही. आणि मग या दोघी एकमेकींपासून दूर जातात आणि तेजस्विनी म्हणते, सरकार म्हणते, बसा 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 सगळे नाश्त्याला. मा आणि अपर्णा नाश्त्याला बसतात. मग सखी या दोघींना थालीपीठ वाढते आणि थालीपीठ पाहून अपर्णाला खूप आनंद होतो. अपर्णा विचारते, तू बनवलंय? सखी म्हणते, हो. अपर्णा म्हणते, मग तर खावंच लागेल. आणि अपर्णा आनंदाने हे थालीपीठ खाते. अपर्णा तिला सांगते, सखी खरंच खूप छान झालंय थालीपीठ, अगदी तुझ्या आईच्या हातची चव तुझ्या हातात उतरलीये. सखी खुश होते, कान्हाला आनंद होतो, सरकारसुद्धा खोटी खोटी स्माईल चेहऱ्यावर आणते. मग मा थालीपीठ खाते आणि सखीला टेन्शन आलेलं असतं की आता माला हे थालीपीठ आवडेल की नाही. सखी माला विचारते, आवडलं का तुम्हाला? मा सांगते, बरं आहे बरं आहे, एवढं पण काही भारी झालेलं नाहीये. सगळे तोंड वाकडं करतात. सखी म्हणते, थांबा, तुम्हाला खूप काही आवडेल ना आणि तुम्ही मन भरून माझी स्तुती कराल असं काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येते, एक सरप्राईज आहे. असं म्हणून सखी ही किचनमध्ये जाते. सगळ्यांना प्रश्न पडतो की सखीने असं काय बनवलंय आणि सखी चक्क गोड शिरा घेऊन येते. एका प्लेटमध्ये हा शिरा ठेवते आणि म्हणते, मा तुम्ही हा शिरा चाखून पहा आणि सांगा कसा झालाय. माला खूप राग येतो. मा चिडून म्हणते, मी गोड सोडलंय. तर सखी म्हणते, मा मला माहितीये तुम्ही गोड सोडलंय देवदत्त काकांसाठी. हे ऐकून सरकार खूप चिडते. सखी म्हणते, पण आता आम्ही सूड घेतलाय ना मनस्विनीचा, तर आता तुम्ही गोड खाऊ शकता. हे ऐकून सरकारला राग येतो. तर मा चिडून म्हणते, सूड घेतला? मला तर कळलंच नाही. मनस्विनी सापडली का? सखी आणि कान्हाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. सरकार माकडे रागारागाने पाहते. खरंच सखी आणि कान्हा मूर्ख आहेत. आता त्यांना असं वाटतंय की त्यांनी सरकारचा सूड घेतलाय. आणि कान्हा हा माला म्हणतो, मा तिने एवढे प्रेमाने केलंय ना, आता खा ना, मग काय फरक पडतो. माचा नाईलाज होतो आणि मा हा शिरा चाखून पाहते. सखीला प्रश्न पडलेला असतो की माला हा शिरा आवडेल की नाही. सखी माकडे कुतूहलाने पाहत असते आणि मा तिला सांगते, तोंड देखलं बोलत नाहीये, पण खूप छान झालाय शिरा. सखी, कान्हा, तेजस्विनी, मीनाक्षी, अपर्णा या सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सखी म्हणते, मा खरंच मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. मा विचारते, मला कशाला थँक्यू म्हणायचंय? तर मा तेजस्विनीच्या खांद्यावर हात ठेवते. हे सुद्धा काही सरकारला आवडत नाही. आणि सखी सांगते, आज माझी आई या घरात माझ्याबरोबर आहे, ती जिवंत आहे, ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या आईला वाचवलं म्हणून ती आज जिवंत आहे. खरंच खूप खूप थँक्यू मा. अपर्णा, कान्हा सगळ्यांना आनंद होतो आणि सखी सरकारला मिठी मारते. सरकारसुद्धा सगळ्यांसमोर तोंड देखलं सखीला जवळ घेते, सखीचा हात हातात घेते. सगळ्यांना आनंद होतो. गौतम, परशुराम, मीनाक्षी सगळे खूप खुश असतात. अपर्णा सखीला विचारते, सखी आता सगळं काही ठीक झालंय ना, मग तू सासरी कधी येणार आहेस? तेव्हा सरकार मनातल्या मनात म्हणते, ती सासरी नाही येणार आहे, मी तिला ढगात पाठवणार आहे, एवढी लांब की ती परत कधी येऊच शकणार नाही. हे सगळं ती मनातच बोलते. सखी अपर्णाला सांगते,
मला सुद्धा लवकरात लवकर सासरी यायचं आहे, परंतु अजून थोडा वेळ आहे. कारण इतक्या वर्षांनी माझी आई परत आली आहे ना, तर थोडे दिवस मला तिच्याबरोबर राहायचं आहे. त्यानंतर मी नक्की येईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी सुद्धा सासरी यायला खूप एक्सायटेड आहे. मा हे सगळं शांतपणे ऐकत असते. कान्हा म्हणतो, आणि मी सुद्धा काय तुला असं तसं नाही घेऊन जाणार आहे. एकदम वाजत गाजत नाचत गात घेऊन जाणार आहे. हे ऐकून सखी खुश होते आणि अपर्णा विचारते, आणि हनीमूनचं काय? हे ऐकताच माला जोरात ठसका लागतो. सखी तेजस्विनी तिला पाणी प्यायला देतात. मा पाणी पिते आणि मला कशामुळे ठसका लागलाय हे सगळ्यांना समजतं. तेवढ्याच सरकार आपल्या प्लॅनप्रमाणे म्हणते, नाही एकदम बरोबर आहे. सखी कान्हा, तुमच्या लग्नाला किती महिने झाले? तुम्ही आता हनीमूनला जायलाच पाहिजे. तुम्ही तुमचं लग्न एन्जॉय करायलाच पाहिजे. सखी खूप लाजते आणि म्हणते, आई हा विषय आपण नंतर बोलूया ना, आता सगळ्यांसमोर का बोलतीयेस? तेजस्विनी म्हणते, त्यात काय लाजायचं? नाही नाही, तुम्ही हनीमूनला जायलाच पाहिजे. मी तुमच्या हनीमूनचं बुकिंग करते. आणि मग सरकार असं काही बोलते ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. सरकार अपर्णाला म्हणते, अपर्णाताई तुम्ही हे खूप छान केलं. तुम्ही यांच्या हनीमूनचा विषय काढला. अपर्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि अपर्णा सरकारला म्हणते, तेजस्विनी तू कधीपासून मला ताई म्हणायला लागलीस आणि हे अवजाव का करतेस मला? सखी, कान्हा, घरातील सगळे, मा यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की तेजस्विनी असं का बोलतीये. सरकार खूप घाबरते आणि म्हणते, अगं अपर्णा असं काय करतेस? आता तू माझ्या मुलीची सासू आहे. आपल्या दोघींमध्ये असताना ठीक आहे, पण सगळ्यांसमोर असं अरेतुरे करायला बरं नाही वाटत. तेव्हा कुठे सगळ्यांना हे कारण पटतं की हो, आपल्या मुलीची सासूला असं अरेतुरे नाही करू शकत. मला सुद्धा हे पटतं. आणि तेव्हा कान्हा म्हणतो, तेजस्विनी मॅडम तुम्ही खूपच फॉर्मल होताय. एवढं फॉर्मल नाही व्हायचं. सखी चिडून म्हणते, वा रे वा, तू स्वतः फॉर्मॅलिटीबद्दल सांगतोय आणि स्वतःच्या बायकोच्या आईला कोण मॅडम म्हणतं? तेजस्विनी मॅडम, वा रे वा. कान्हा म्हणतो, आता तुम्ही विषय बदलताय बरं का. आपला विषय काय सुरू होता? तर गौतम म्हणतो, हनीमूनचा विषय सुरू होता. कान्हा लाजून म्हणतो, काय काका? गौतम म्हणतो, काय काय, तोच महत्त्वाचा विषय. परशुराम, मीनाक्षी सगळे खूप खुश होतात. आणि सरकार म्हणते, हो कान्हा सखी, आता तुम्ही हनीमूनला जायचंय आणि मी तुम्हाला हनीमूनला पाठवणार आहे. फक्त 2 मिनिटं थांबा, मी आलेच. असं म्हणून सरकार तेथून उठून जाते. सगळ्यांना प्रश्न पडतो, सरकार कुठे गेली आहे? आणि सरकार काही क्षणात परत येते आणि या दोघांच्या हातामध्ये चक्क एक बुकिंगचं लेटर देते. कान्हा हे लेटर उघडून पाहतो तर चक्क हेरिटेज व्हिला लोणावळा याचं हे लेटर असतं. आणि हे लेटर वाचून कान्हा आणि सखी खूप खुश होतात. कान्हा म्हणतो, अरे वा, तुम्ही बुकिंग केलं सुद्धा, ते सुद्धा लोणावळ्याच्या हेरिटेज व्हिलाचं. सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि सरकार ही सखीला म्हणते, सखी बाळा, आजपर्यंत मी तुझ्यासाठी काही करू शकले नाही, त्यामुळे हे मी तुझ्यासाठी केलं आहे. सखी खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई असं प्लीज बोलू नको, तू माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मीनाक्षी म्हणते, खरंच किती छान वाटतंय ना. आता पहा, एवढ्या वेळ सखी तर म्हणत होती की मला नाही जायचं, मला नाही जायचं, आणि आता कोणाचे तरी मनात चांगलेच लाडू फुटताय. सखी लाजते आणि म्हणते, असं काहीच नाही आहे, परंतु हे सगळं चांगलं चांगलं मला सहन होत नाही. आणि मा चिडून म्हणते, चला मग तुमचं चालू द्या, मला तर ऑफिसला जावंच लागेल ना. कान्हा जात नाहीये, मग कुणाला ना कुणाला तर जावंच लागेल. कान्हा म्हणतो, मा लोणावळून आल्यानंतर मी नक्की ऑफिसला येईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. परशुराम म्हणतो, पण तुम्ही तर काहीच नाश्ता केला नाही. मग लगेच मा म्हणते, नाही नाही थँक्यू, झालाय माझा नाश्ता. मा आणि अपर्णा या दोघीही उठतात आणि तेथून निघून जातात. मग तेजस्विनी ही कान्हाला म्हणते, कान्हा चल आवरून घे, तुम्हाला लोणावळ्याला लगेच निघायचं आहे. कान्हा आणि सखी खूप खुश असतात. तेजस्विनी त्यांना लवकर पॅकिंग करायला सांगते आणि म्हणते, आता ही सगळी मजा मस्ती ना तिकडे लोणावळ्याला जाऊन करा. कान्हा आणि सखी म्हणतात, हो आता पाऊस सुरू आहे ना, तर ड्राईव्ह करायला सुद्धा खूप मजा येईल. आणि हे दोघे आपल्या रूममध्ये निघून जातात. मीनाक्षी तेजस्विनीला म्हणते, वहिनी खरंच तुम्ही परत आल्यापासून ना आता घर घरासारखं वाटतंय, खूप छान वाटतंय. तेजस्विनी खुश होते आणि म्हणते, आता ते दोघे निघतील ना, मी त्यांच्यासाठी दही साखर बनवते. सगळे हो म्हणतात आणि इकडे कान्हा आपल्या रूममध्ये येतो. त्याच्या मागे मागे सखीसुद्धा येते आणि कान्हा म्हणतो, आजचा दिवस खूप वेगळा वाटतोय ना, असं वाटतंय की मी हवेत तरंगतोय. सखी म्हणते, खूप छान, हवेत तरंगतोय ना तू, मग आता ती कपाटावर माझी बॅग ठेवली आहे ना, ती तरंगत तरंगत हवेत जा आणि ती खाली उतरून दे. कान्हा विचारतो, मी का काढून देऊ?
सखी म्हणते, कारण माझी हाईट पुरत नाही, तूच काढून द्यायची. कान्हा म्हणतो, जरी तुझी हाईट पुरत नसली ना तरी तुझी हाईट पुरेल. असं म्हणून कान्हा हा चक्क सखीला उचलतो आणि सखीला ही बॅग काढायला लावतो. सखी खुश होते, ही बॅग खाली काढते. मग सखी बेडवर बॅग ठेवते आणि कान्हाला विचारते, किती ड्रेस घेऊ? तर कान्हा म्हणतो, आता आपण लोणावळ्याला हनीमूनसाठी चाललोय ना, तर मग कपड्यांची काय गरज आहे? सखी खूप चिडते आणि म्हणते, जास्त पानसटपणा नकोय. आणि सखी तिचे आणि कान्हाचे काही ड्रेस घेते. कान्हा विचारतो, म्हणजे आपल्या दोघांसाठी एकच बॅग का? सखी म्हणते, हो मग आपण दोघे काय एकमेकांपासून वेगळे आहोत का? कान्हा लगेच सखीचा हात पकडतो, तिला जवळ ओढतो आणि म्हणतो, मग आपण एक तरी कोठे झालोय? असं म्हणून कान्हा सखीच्या जवळजवळ येत असतो, तर सखी त्याला दूर लोटते आणि म्हणते, कंट्रोल कंट्रोल करा, अजून वेळ आहे त्या गोष्टीसाठी. कान्हा मात्र कंट्रोलच्या बाहेर गेलेला असतो आणि कान्हा सखीला म्हणतो, खरंच लोणावळ्याला गेल्यावर सगळं आपल्या मनासारखं होईल ना? तर सखी म्हणते, कान्हा माझी एक रिक्वेस्ट आहे, तेवढी माझी एक रिक्वेस्ट तू ॲक्सेप्ट करशील का? कान्हा खूप घाबरतो. आता सखी आपल्याला काय विचारणार आहे हा प्रश्न त्याला पडतो, की सखी आपल्याकडे काय मागणार आहे. आणि सखीला सुद्धा भीती वाटत असते, की मी कान्हाकडे जे काही मागणार आहे कान्हा ते मला देईल का? आणि याच्या पुढचा हा जो सीन आहे ना तो थोडा कन्फ्युजनवाला आहे. म्हणजे सरकार ही किचनमध्ये असते आणि तिने सांगितल्याप्रमाणे कान्हा आणि सखीसाठी दही साखर बनवत असते. सगळ्यात आधी ती एका बाऊलमध्ये दही घेते, मग या बाऊलमध्ये साखर टाकते आणि हे सगळं करत असताना तिची बडबड सुरू असते. म्हणजे एकीकडे ती ही सगळा प्लॅनिंग बनवतीये आणि आपला प्लॅन कसा एक्झिक्यूट होणार आहे, तो कसा अंमलात आणला जाईल याचं इमॅजिनेशन करत असते. आता जे काही आपल्यासमोर घडणार आहे ना ते सगळं सरकारचं इमॅजिनेशन आहे की असं होणार आहे. सरकार म्हणते, आता मी सखी आणि कान्हासाठी दही साखर बनवतीये आणि थोड्याच वेळात सखी आणि कान्हा हे दोघे हनीमूनला जाण्यासाठी तयार होऊन येतील. आणि सरकारला तिच्या डोळ्यासमोर हे दृश्य दिसतं की सखी आणि कान्हा हनीमूनसाठी तयार होऊन आले. पण हे सगळं सरकारचं इमॅजिनेशन आहे, हे काही खरोखर होत नाही. सखी आणि कान्हा मस्त तयार होऊन, सखी एकदम छान मॉडर्न ड्रेसमध्ये येते, कान्हासुद्धा एकदम भारी कपड्यांमध्ये येतो आणि तेथे सरकार, मीनाक्षी, परशुराम, गौतम सगळे उभे असतात. मग सरकार म्हणते, मी सखी आणि कान्हाला मस्त गोड गोड दही आणि साखर देणार. सरकार या दोघांना दही आणि साखर देते. हे दोघे दही साखर घेतात आणि आपल्या हनीमूनसाठी घराच्या बाहेर निघतात. सरकार विचार करते आणि मग हे दोघे ज्या गाडीने लोणावळ्याला जाणार आहेत त्या गाडीत हे दोघे बसतील. सखी आणि कान्हा हे दोघे गाडीमध्ये बसतात, सीट बेल्ट लावतात. इकडे सरकार किचनमध्ये असते आणि विचार करते, पण त्यांना माहीत नाहीये ते ज्या गाडीने लोणावळ्याला जाणार आहेत त्या गाडीखाली मी बॉम्ब लावलाय आणि या बॉम्बचं कनेक्शन गिअर स्टिक बरोबर आहे. ज्या क्षणी कान्हा ती गिअर स्टिक ओढणार त्या क्षणी मोठा धमाका होणार, बूम. आणि सरकार हा सगळा विचार करत असते. कान्हा आणि सखी हे दोघे गाडीत बसलेले असतात आणि कान्हा गाडी सुरू करतो. गाडी सुरू झाल्यावर इकडे सरकार म्हणते, कान्हाने गाडी सुरू केली आहे, आता कान्हा गाडीचा गिअर लिव्हर ओढणार. आणि कान्हा तसंच करतो, तो गिअर टाकण्यासाठी गिअर स्टिक ओढतो आणि इकडे सरकार म्हणते आणि त्या क्षणी होणार मोठा धमाका. आणि सरकारच्या म्हणाल्याप्रमाणेच हा मोठा बॉम्बस्फोट होतो. परंतु हे सगळं सरकारचं इमॅजिनेशन आहे, असं अजून काहीच घडलेलं नाहीये. सरकार म्हणते, आणि मग कान्हा आणि सखी दोघे जाणार ढगात आणि मग मला हे तेजस्विनीचं नाटक करण्याची काही गरज राहणार नाही. सरकार खूप खुश होते, हसते आणि बाजूला वळून पाहते तर सखीचा भला मोठा फोटो भिंतीवर लावलेला असतो. सरकार म्हणते, आज या भिंतीवर 2 फोटो लागतील, एक सखीचा आणि एक कान्हाचा, पण ते सुद्धा हारासोबत. सगळे त्यांना श्रद्धांजली द्यायला येतील. असा विचार करून सरकार हसू लागते, खूप खुश असते. आज कान्हा आणि सखीचा अंत होईल असा विचार करून सरकारला खूप आनंद झालेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखी आणि कान्हाला मारण्यासाठी सरकारने मास्टर प्लॅन बनवलाय, परंतु नेहले पे देहला आणि शेरा सव्वा शेर काय असतं हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकारने इमॅजिन केल्याप्रमाणे काहीच घडणार नाही.
तर जेव्हा सरकार कान्हा आणि सखीला हातामध्ये दही साखर देईल तेव्हा सखी चक्क सरकारचा हात पकडेल आणि म्हणेल, चल आहे आमच्याबरोबर. सरकार विचारेल, कोठे? सखी म्हणेल, आमच्याबरोबर हनीमूनला, तू सुद्धा आमच्याबरोबर येतीये. सरकारला काही बोलताच येणार नाही, कारण ती तेजस्विनी आहे, तेजस्विनीचं नाटक करतीये. आणि सखी आणि कान्हा चक्क सरकारला आपल्याबरोबर त्याच गाडीत बसवतील ज्या गाडीमध्ये सरकारने बॉम्ब लावलाय. आणि सखी कान्हाला म्हणेल, कान्हा कर गाडी सुरू. इकडे सरकारच्या हृदयाची धडकन जोरजोरात वाढत असेल की ज्या क्षणी कान्हा गिअर स्टिक ओढणार त्या क्षणी आपण तिघे ढगात जाणार. कान्हा आणि सखीला तर काही माहीतच नसेल आणि मग कान्हा गिअर लिव्हर ओढत असेल आणि इकडे सरकारचा जीव वर खाली होत असेल. मग आता काय होणार? कान्हा खरंच गिअर स्टिक ओढणार का? सरकारसुद्धा या बॉम्ब स्फोटात मरणार का? सगळंच संपणार का? हे तर आपल्याला उद्याच कळेल. पण कान्हा आणि सखीने भारी केलंय यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.